गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असणार आणि मजेत असणार. तर मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मी 2 मेन कामांसाठी आली आहे. तर दुसरं म्हणजे मेन काम आहे माझ्या वहिनीचा ओटी भरायचा प्रोग्राम, त्यासाठीच मी आली होती. तर आता आम्ही निघालोय गावाला जायला, म्हणजे जे मम्मी पप्पांचं मेन गाव आहे. माझे आजी आजोबा तिकडे असायचे आणि तिकडे माझे काका काकू पण असतात. तर आता आम्ही निघालोय, आमची जर्नी स्टार्ट झाली, सगळी पॅकिंग झाली. उठलो होतं सकाळी 6 वाजता, पण विहामुळे सगळं लेट झाला. तर आता आम्ही निघाले. हो, जातोय त्या बाबा जीजीकडे जातोय. तर आता आम्ही जातोय तिकडे आणि मी पण एक्साइटेड आहे, कारण ते माझ्या आजी आजोबांचं गाव आहे आणि विहारला मी फर्स्ट टाइम. अगं मला बोलू दे ना, थांब ना. आणि माझ्यापेक्षा जास्त विहा पण, कारण तिकडे आता तिला हंबा बघायला मिळणार आहे, जे की आता पुण्याच्या साईडला आपल्याला रेअरली बघायला मिळतात. आणि इकडे दोंडाईच्याला आल्यावर पण तिला बऱ्यापैकी दिसत आहेत ते, त्यामुळे तिला छान वाटतंय. सगळे पक्षी वगैरे पण बघते. तर तिकडे मेन म्हणजे त्याच्यासाठीच जाते, तिला खूप मजा येणार आहे. ती पण एक्सायटेड आहे आणि मी पण एक्सायटेड आहे. तर तुम्ही असेच कनेक्ट राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघू. आम्ही कुठेही गेलो ना तर सगळ्या वस्तू राहतील, पण पिंकू नाही राहणार. विहाची पिंकू आणि विहा नेहमीच सोबत राहणार. दाखव बेटा, पिंकू दाखव, तुझी पिंकू दाखव. हा, पिंकूचा पा घेते बेटा, पा कशा घेते दाखव. बस बस बस. अरे बापडी, आले 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 आले. विहा पपया छान छान आहे ना. पपई दाखव मला, दिसली का तुला? किती पपया आहेत ग. हा, किती शिप आहेत ग इथे. आपण लवकर पोहोचणार का घरी? वेळ लागेल थोडासा. बापरे, विहा शिप कुठे आहे ग? बाबा ब्लॅक शिप बोलते ना तू. कुठे शिप दाखव. डॉगी बी चालला बघा, एक डॉगी होता. हे बघ शिप कुठे दाखवतो मला. बापरे, पप्पा किती आहे हो? हा, किती वेळ लागेल आपल्याला? आणि आज येताना बरेच प्राणी असे रोड क्रॉस करत होते, तर आम्हाला खूप वेळ लागला आणि फायनली आम्ही आमच्या गावाला पोहोचलो. आणि लेट झाला होता थोडा, पण छान झाला आमचा प्रवास आणि आम्ही पोहोचलो. कोण आहे ग? कोण आहे विहा? कोण आहे? एवढा हसते. कोण आहे? नाना बाबा बोल बोल. बाबा बाबा. चला, आजी कुठे आहे? जाणे जीजी घरात आहे, घरात. कुठे आहे जीजी? हे विहा कोण आहे ग? मोठे बाबा आणि मोठे जीजी कुठे? जय बाप्पा करतात ना. आणि हे आहे आमचं रेवाडीचं घर, जिथे मी माझं मोस्ट ऑफ द सुट्ट्या म्हणजे दिवाळीच्या आणि अक्षय तृतीयेच्या सुट्ट्या तिकडेच स्पेंड केल्या. त्यामुळे माझ्या ह्या घरात खूप साऱ्या आठवणी आहेत. आणि तेच माझे इकडे काका विहाला आजी आणि आजोबा दाखवत्या. मी माझ्या आजी आजोबांच्या खूप क्लोज होती, त्यामुळे माझ्या खूप आठवणी आहेत या घराजवळच्या. त्यामुळे मला इथे नेहमी जेव्हा येते ना, त्यामुळे असं खूप छान वाटतं. आणि इकडे पप्पा लगेच सामान सगळं अनलोड करतायत आणि माझे काका लगेच विहाला घेऊन तिला सगळं घर दाखवत होते. घरामध्ये काय काय आहे नाही आहे, तिला सगळं ते काका लगेच दाखवायला गेले. आज आहे माझ्या आजी आजोबांचं वर्षश्राद्ध, त्यामुळे माझ्या काकू गेल्या आहेत नैवेद्य द्यायला आणि काका तर भेटलेच. हे आहे आमचं असं रेवाडीचं घर. कोण आहे? कोण आहेत ग? कोण आहे? बाप्पा. आणि तू नमस्कार कसं करते? नमस्कार कसं करते? असे करते. आजीची पप्पी घे. माझी माझी कोण घेतात? माझी ओ पप्पी नाही बांधली असते ती. तिला फिरायला खूप आवडतं इकडचे तिकडे, आणि बरंच मोठं आहे. पप्पा आणा तिला इकडे. पप्पा आणा ना. ओ पप्पी
बापरे आज बाबा राजन करतात आम्ही शूटिंग करून म्हणे शूटिंग करून आजच करते आणि आज सर्व पितरी अमावस्या असल्यामुळे काकूने सगळं लवकर उठून सगळं जेवण बनवून ठेवलं होतं, कारण आम्हाला थोडा लेट झालं होतं पोचायला. आणि आता लगेच नैवेद्याची तयारी करतोय. करणं. ही माझी लहान काकू आणि हे माझे काका. हे आहेत माझे लहान काका काकू, जे गावाकडेच असतात. ते शेती बघतात आणि आमचं आधी किराणा दुकान होतं तर ते पण ते बघायचे. सगळे नैवेद्य देऊन झाल्यानंतर आम्ही छान असं पाया पडला आणि नंतर आम्ही एकत्र सगळे मिळून जेवायला बसलो. तर आता रात्रीचे 10 वाजलेत आणि ऑलमोस्ट सगळ्यांची जेवणं झाली आहे. विहाने पण जेवण न करता सगळंच इकडचं तिकडचं काहीतरी खाल्लं आणि तिला आता जेवायचं नाही आहे, तिला भूक नाही आहे. आणि घरात आता काय प्रोग्राम चालू आहे तुम्हाला ते दाखवतेच मी. चलूया आपण दाखवूया त्यांना. हां, काय चालू आहे? काय काय? आणि इथे बेबी शॉवरच्या प्रोग्रामसाठी जे चिवड्याचे पॅकेट्स दिले जातात ते आम्ही सगळे मिळून इथे रेडी करत होतो. त्यानंतर मी विहाला जेवण बनवलं, तिला खिचडी, परत तिला शिरा बनवला आणि तिने असं काहीतरी नाटक करून तो शिरा खाल्ला. गुड मॉर्निंग. तर आज आहे दुसरा दिवस आणि आम्ही आता आलोय बाहेर. म्हणजे आमच्या घराजवळची नदी आहे ही. हे आहे तुम्ही म्हणू शकता मिनी खडकवासला आहे हे रेवाडीचं. तर आता बाळा आणि मी सकाळी छान असं मस्त फ्रेश रेडी झालो आणि आम्ही आता आलोय शेतात जायला. आता तुम्हाला आमचं शेत दाखवतो. जाताना म्हटलं चला याला काय बोलतात, काय बांध बोलतात याला. तर या बांधवरून आता आम्ही क्रॉस करून आमच्या शेतात जाणार आहे पलीकडे. तर मी जेव्हा बघितलं तेव्हा मला असं वाटलं आपण खडकवासल्याला चाललोय आणि इथे एवढी फ्रेश एअर आहे. तर सेम सिंहगड सारखी फिलिंग येते. तर तुम्हाला जर सिंहगडला जायला जमत नसेल तर इथे नक्कीच व्हिजिट करा. तिथे जवळच महादेवाचं मंदिर होतं, त्यामुळे मी तिकडे गेली आणि छान असं दर्शन घेतलं. म्हटलं चला आपण लहानपणापासून इथे येतोय आणि आता आपल्याला संधी मिळाली तर मग मी छान असं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही लगेचच शेतात जायला निघालो आणि हा जो रस्ता आहे ना, म्हणजे मला ट्रेकिंग केल्याची फिलिंग येत होती. जे आपण सिंहगड साईडला जातो ट्रेकिंग करतो ना, सेम तशीच पायवाट होती आणि सेम मला तीच फिलिंग येत होती. म्हणजे ती गावाकडची फ्रेश एअर आणि तो पक्ष्यांचा आवाज आणि शांतता खूप मस्त वाटत होतं. इथे किती आवाज येतोय माहित नाही, पण एवढं सुंदर वाटतंय ना, प्रत्यक्ष बघायला ते खूप मस्त वाटतंय. चला तर शेताकडे जाऊया. आणि आमचं जे शेत आहे ना ते या बंधाऱ्यावरून क्रॉस करून तिकडे जावं लागतं आणि मध्येच नदी आहे आणि तो क्रॉस करून आम्ही आता आमच्या शेताकडे जातो. काय हे? ही कांद्याची चाळ आहे. ज्या वेळेस पावसाळा असतो त्यावेळेस इथे कांदा साठवला जातो आणि जेव्हा कांद्याला भाव येतो तेव्हा हा आपण मार्केटमध्ये विकायला काढतो. मस्त गेलंय आणि ते शेड केलंय पाऊस नको लागायला म्हणून. पाऊस नको लागायला. मस्त आहे. ही पण अजून एक शेड आहे. ते आता आहे ना काही काहींचं हे असतं म्हणजे जातवर डिपेंड आहे. ते आता त्यांनी कोणती बीज लावलेलं आहे. हे आता इथून आमचं शेत स्टार्ट झालंय. आता हा लावलाय मका. सीजनल आहे ना मका. किती महिने राहील? 4 महिने. 4 महिने राहील. 1 महिन्यात आता तो काढला जाईल आणि तयार झालाय. आणि बाजरी पण लावली आहे आणि या साईडला बाजरी लावली आहे. हे आहे आमचं शेत आणि हे आहे माझ्या आत्यांचं शेत. पक्का झालेला एखादा हा बघा. मक्का लावलेला आहे आपण आणि याला ओळखण्यासाठी आपण एक म्हणजे आपल्याकडे एक टॅग असते की हा मक्का दाबला गेला नाही पाहिजे.
आणि तो जर दाबला गेला नाही तर समजून घ्यायचं की आता हा भरला गेलेला आहे ना, याला आपण हार्वेस्ट करण्याचा टाइम आलेला आहे असं. आणि आपण जो आता रेग्युलर बाहेर कॉर्न खातो तोच असतो का हा? तो स्वीट कॉर्न असतो. हा जो मका असतो हा पण एखादे आपले जे काही प्रोडक्ट बनवले जातात कंपनीमध्ये त्यासाठी हा मका use होतो. म्हणजे आपण रेग्युलर खाण्यामध्ये जो आपण भाजून खातो तो स्वीट कॉर्न तो वेगळा असतो. हा मका म्हणजे ज्याचं आपण असं कॉर्नचं पीठ घेतो किंवा मग कुरकुरे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी जो मका असतो तो हा टाईपचा मका असतो तो. तर आणि आमच्या शेतात असं सौर पॅनल बसवलेत, म्हणजे लाईटचा वगैरे काही प्रॉब्लेम राहत नाही. आधी थोडा लाईटचा प्रॉब्लेम व्हायचा, त्यामुळे वेळोवेळी पाणी नाही पोहोचायचं शेतात, त्यामुळे आता ते बसून घेतलंय. आणि विहीर पण आहे इथे. ही मी लहान होती ना तेव्हापासून बघत आलेली ती विहीर आहे. ती मातीची होती, त्यानंतर तिला बांधून घेतलंय. माझे काका पण आले तिकडे, जे नेहमी शेतात येतात. शेतातलं सीताफळ झाडावरून जस्ट तोडून खाते मी. खूप गोड आहे. आपण बाहेर जे खातो ना ते जरा पिकवून ठेवलेलं राहतं, हे ओरिजिनल गोड त्यामुळे खूप मस्त लागतं. आता आम्ही घरी जायला निघालोय. तुम्हाला शेतातली टूर कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.